सर्वांना जय शिवा सेवा जोहार। खूप दिवसांनी मी एक आज व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे असा आहे की मी माझा प्लांटेशन निलगिरी याला साफसफाई करून त्याला वाहित करून दिलेला आहे। आणि आता हे निलगिरी जे आहेत थोडे छोटे मोठे आहेत, काही बारीक आहेत, काही ठोकळ आहेत। आणि ह्या वाहित केल्यानंतर इथे पाणी आल्याचं नंतर पाणी साचेल आणि पाणी जाईल। मग त्या पाण्याने त्याला जी जीवनशक्ती मिळेल त्यामधून ते ठोकर होईल चांगलं। आणि ठोकर झाल्यानंतर मस्त वजनीबल होईल आणि वजनीबल झाल्यानंतर आम्ही त्याला विकण्यास काढून करिता मित्रांनो ही मी एक व्हिडिओ बनवत आहो अशा पद्धतीने। हा इथे झाड लावण्यात आलेला आहे निलगिरीच्या मधामध्ये। इथे काहीतरी छोटंसं कुक्कुटपालन वगैरे किंवा वराह पालन वगैरे टाकण्याचा प्रयत्नात आहे। आणि हे अशा पद्धतीने निलगिरीला वाहित केलेली आहे एकदम मधामधूनच। निलगिरीचे प्लांट अशी आहे आपली, छोटंसंच आहे, जास्त काही मोठं नाही। 2,500 जवळपास असतील, जास्त असू शकतं छोटे मोठे, परंतु 2,500 लागवडी केली होती तर तेवढाच समजावं लागेल। तर माझे मित्र संगवारी मी आता कंपाऊंडच्या आत आलेला आहे आणि या ठिकाणी 2-4 कणसं टाकून दिलं होतं, वापतील ते होतील। चिंचाची भाजी आहे, आंबाडी आहे, 2-4 तुळी आहेत टाकून दिलेलं आहे आणि वाफले पण आहेत। तर मी समोर जाणार आहोत, रवना केलेला आहे ते जवळपास मी 6 ते 7 तारखेला रवना चालू केला। तर ते रवनाचं परिस्थिती काय आहे आता ती त्याच्याकडे बघण्यासाठी चाललो आहे मी। आता रवनाचा बांध्याचा टोका पोचलेला आहे आणि आमचं जे रवना केलेली होती 6-7 तारखेला हे अशा पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो। आता याला पाण्याची आवश्यकता आहे, म्हणजे पाणी जास्तीत जास्त पाहिजे आहे। आता पूर्ण हिरवीगार होत आहे, तर अशा पद्धतीने रवना केलेली आहे आम्ही। ह्या बांधीला तर पाणी आहेच, पण पाहिजे हा थोडाफारच आहे, जास्त पाहिजे याच्यापेक्षा। तर असा आमचं हे शेत जमिनीचं जे धान लागवडी केलेलं आहे ते अशा पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचसे दिवस झाले आता व्हिडिओ मी बनवला नव्हता, कामामध्ये। आज थोडं सकाळी वेळ मिळाला आणि मी या ठिकाणी आलो। येताच एक मनामध्ये थोडंसं विचार आला की बरेचसे दिवस झालेले आहे व्हिडिओ बनवलं पाहिजे म्हणून। तर मित्रांनो मी या ठिकाणी हे व्हिडिओच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत की आपले धान कशा पद्धतीने आहे। तर अशा पद्धतीने आहेत मित्रांनो। तर जवळपास आता 6 ते 7 तारखेला रवणं चालू केलं, तर 7 तारखेला हे रोवून दिले। 6 तारखेला तर उद्घाटनच झालं, तर 7 तारखेला रोवून दिले आणि 7 तारखेला रोवल्यानंतर 7 आणि आजचे 20 तारीख म्हणजेच 13 दिवस हे झालेले आहेत या रोवणाला। आणि पराला झाले होते
18 दिवस, मी 19व्या दिवशी रवाना केली, म्हणून बहुतेक सुधरेल लवकर. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. दिल के नगर मेरे पास आ, मेरे पास आ, मेरे हम सफर